लगी पोरगीचा कॉल आहे, लफडे लुपडे करता साली हो, एकामेकाला चॅट पाठवता, मेसेज पाठवता, रिप्लाय पाठवता. असे समजतं का मला तू? आता जेवण पिढी त्याच बैकेल काम होईल हा. नाही हो काका, बाबाचा कॉल आहे हो काका. मी कोणाशी बोलत नाही हो काका. बाबाशिवाय कोणाशी बोलत नाही. मी प्रामाणिक माणूस आहे. मी कोणाशी बोलत नाही हो काका. मा बाबाचा कॉल आहे हो. मला मोबाईल पाहू द्या तुम्ही. आणि दाखव मला पाहू दे, बाबाचा कॉल आहे कोणाचा कॉल आहे मला पाहू दे बरं. लफडे लुपडे करता साले, बाबाचा कॉल आहे म्हणते, पोरगीचा कॉल अशी ना, असं बोलतं का? आणि दाखव मला पाहू दे, बाबाचा कॉल आहे की पोरगीचा कॉल आहे, चेक करून. नाही, बाबाचा कॉल आहे. पहिले करू मी लफडे लुफडे, आता नाही करत. म्हणजे पहिले करत होता, आता करशीलच तू. पहिले करत होता, आता करत नाही. बाबा म्हणता आपण प्रामाणिक माणसं, लफडे लुफडे करू नये. आपण संस्कारी माणसं आहे. आणि दाखव मोबाईल पाहून डोळे जाता, आणि हे रिकामे लफडे लुपडे बंद करा तुम्ही. माझे बाबा म्हणता की मोबाईल पाहायने काही नाही होत. डोळे स्ट्रॉंग राहता. त्या बाप म्हणते की मोबाईल पाहणं डोळे चांगले होता. त्या बाप गांजा गिंजी पेते काय, दारगिरी पेते का, सट्टा वळते काय? मोबाईल पाहणं कुठे डोळे चांगले होता का? डॉक्टर लोक, हे लोक, सिगल लोक सांगतात ते काय खोटं सांगता काय हा? नाही हो काका, ते काय पैशासाठी डॉक्टर लोक काही सांगता. पैसे पाहिजे ते काही सांगता ते. बाबा म्हणता की मोबाईल पाहून डोळे चांगले होता. सगळं सुरक्षित होता. डोळे गी चांगलं चांगले होता. ते आले मग बाबा. बाबासोबत बोलून घ्या तुम्ही. बाप्पा बाप्पा, ते बाप तर काही लंबा, 8 फूट लंबा आहे बाबा. हा थोडेच लंबे मग बाबा. का तुम्ही पोराला सांगता की मोबाईल पाहून डोळे चांगले होता? हे चांगलं आहे का? हे संस्कार तुमचे आहे का? तुम्ही गांजागीचे पेता, दारगिरी पेता का हा?